नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत कमळी निंगे अभ्यास करत असतात. ऋषी आता फोन लावतो एका मैत्रिणीच्या फोनवर आणि कमळीला फोन नेऊन दे असं सांगतं. कमळी म्हणते मला फोन. अगो हो, ऋषी सर बोलताय, बोल की. ऋषी म्हणतो काय कमळी, काही मदत वगैरे हवी आहे का? सर तुम्ही? होय कमळे, मीच बोलतोय. तुला काही मदत हवी आहे का म्हणून विचारतोय. तर माझ्यामुळे तुम्हाला खूप बोलणे बसले ना. व्हिडिओ कॉलवर तुम्ही जेव्हा शिकवत होता तेव्हा नयनतारा किती बोलल्या ना तुम्हाला. खरंच सर माझ्यामुळे तुम्हाला बोलणे बसले. खरंच ऋषी सर सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला बोलणे खायला लागले मॅडमचे. काय मला बोलली त्याबद्दल वादच नाहीये. तुम्हाला टॉपिक शिकवणं महत्वाचं होतं आणि तेवढं काम मी केलंय. मला बोलली त्याचं एवढं काय वाटलेलं नाहीये. परत जरी काही अडचण असेल तर बिंदास फोन करायचा, मी शिकवेन. पण तो जे काय असेल ते असेल. पण तुझी एक्झाम सुरू होतीये, तू आता मन लावून अभ्यास करायचा आणि व्यवस्थित सगळं लिहायचं अगदी शांत डोक्याने. त्याला येणार होतो पण कमळी मला वेळच मिळाला नाही. खरं सांगतो खूप कामाचा लोड होता. अभ्यास कसा सुरू आहे ते सांग कमळी. आलाय ऋषी सर अभ्यास. डिव्हिजनला बसलोय. ऋषी म्हणतो की तुम्हाला परीक्षेसाठी सगळ्यांना ऑल दी बेस्ट. चांगले पेपर लिहायचे आणि चांगलेच मार्क आले पाहिजे. मी म्हणते ऋषी सर तुम्ही बेस्ट ऑफ लक दिलंय ना, बघा आता कसा एक नंबर पेपर लिहितो. ऋषी सर बाय. कमळीचं बोलून झालेलं असतं. कमळी आता श्रुतीला फोन देते. अनिकाच्या मैत्रिणी लागलेले असतात अभ्यासासाठी. जबरदस्त त्यांचा अभ्यास चाललेला असतो. का कॉफ्यांची तयारी करत असते, अगदी जोरात जोमानं कॉफ्यांची तयारी चाललेली असते. अनिका उद्या कसं तयार होऊन जायचं एक्झामला त्याची तयारी करत असते. कॉफी लिहित असते आणि कुठे सॉक्स मध्ये लपवायची, कुठे शूज मध्ये लपवायची, कुठे पेन मध्ये, तो कुठे पर्स मध्ये. काय आणि काय आयडिया लढवत असते आणि तसं ती कॉफी कुठे ठेवायची याची तयारी करत असते. त्यांच्या सगळ्यांचा हा कुटाणा चाललेला असतो. दोन मैत्रिणी आणि अनिका तेवढ्यात रागिणी कामिनी आलेले असतात. आणि काय चाललंय ग? अनिका, ए बाळा तू आणि अभ्यास करतेस काय? बघतीये मी, तू अभ्यास करतेस अनिका बाळा. कसं आहे ना, आजच्याच अभ्यास करायचा आणि युपीएससी क्लिअर करायची. आलं लक्षात, त्यासाठी अभ्यास करते मी. काय चाललंय बाळा मग सगळं? रागिणी तिला विचारत असते. आणि हे काय करते कळेल का मला? पण ते एक्सप्लेन करते की काय. त्यांच्या समोर उभी राहते रागिणी आणि कामिनीच्या समोर एक अशी गिरकी घेते. काही कळतंय का? कामिनी तर बघतच राहिलेली असते. काय ग अनिका? काय माकड चाळे? रागिणी म्हणते काय माकड चाळे चाललेत ग? काय जरा स्पष्ट सांगशील का? काय कुठे कुठे कॉफी लपून ठेवली आहे? सगळ्या कॉफी तिला दाखवत असते आणि रागिणीला धक्काच बसतो की अनिकाचं हे काय चाललंय. अभ्यास करायचं सोडून उद्या कशी चीटिंग करायची पेपरमध्ये ते बघत असते. हे कुठे तिने चिठ्ठ्या लपवून ठेवलेले असतात. अगं आई, ही पोरगी काय करतेय? त्याच्या एक्झाम साठी तयारी केली बाबा. टॉप करायचंय म्हटल्यावर तयारी तर करायला लागणार ना. मी म्हणते चला, तुम्हाला दोघींना अभ्यास नाही का ग? जा, अभ्यास असेल तर करा जाऊन. का टॉप करणार यात काही वादच नाहीये. पण तुम्हाला अभ्यास नाहीये का? असं व्हायचंय ना, मग अभ्यास करायला हवाच ना. चला 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 अभ्यास करा. माझ्या दोन्ही मैत्रिणींना कामिनीने काढून दिलेलं असतं. तेही मुद्दामून. कशाला काढून दिलं ग त्यांना? होते ना माझ्या मदतीला. सगळं मला एकटीला करायला लागणार. ग्रॅनी आजी तू पण ना कधी कधी ना अशी डोक्यात जातीस ना ग. माझी बाय कशाला चिडचिड करतीये? मी म्हणते माझी राणी म्हणून लाड करत असते. अनिकाच्या गालावरून हात फिरवते. सटकन अशी कामिनीने अनिकाच्या कानाखाली ठेवून दिलेली असते की रागिणीचे डोळे असे मोठे झालेले असतात की आई इतक्या वेळ लाड करत होती, आत्ता कानाखाली का ठेवून दिली? इतक्या वेळ तर सगळं चांगलं होतं. मग अनिकाच्या कानाखाली ठेवून द्यायचं कारण काय? का मारलंस तिला? तिने काय केलंय ग? कामिनी म्हणते काय गे, युनिव्हर्सिटी मधून पेपर मिळवून दिला होता की नाही? तो पेपर मिळाला असता तर टॉप तू होणारच होती. ओके, तो सांभाळता आला नाही ना तुला. असं काय कॉलेजभर वाटत बसली, अख्ख्या कॉलेजमध्ये पेपर वाटला आणि मग अशी कॉफी करण्याची वेळ आली का? युनिव्हर्सिटीतून तुझ्याकडे आयता पेपर आला होता, तो पण सांभाळता आला नाही. काय गे, का आता रडायला लागलेली असते. मॉम बघ ना ग, ही आजी पहिला अडकवायचं होतं म्हणून मी तो पेपर दिला एका मुलीला आणि मग ते सगळीकडे सर्कल फिरलं. अख्ख्या कॉलेजभर तो पेपर गेला. ही करून तिला टॉप करूच द्यायचं नव्हतं म्हणून मी करायला गेली, पण सगळं मलाच शिकायला लागले. बघ की सगळं प्रकरण माझ्याच अंगाशी आलंय. मॉम मी काय करू ग? तिला धक्का बसलेला असतो की ह्या अनेकाचं मी करू तरी काय. मी हे सगळं केलं, त्याचा यूज करायला गेले कमळीच्या विरोधात, पण सगळं उलटच झालं. माझाच यूज झालाय. त्यानेच मला फसवलं कमळीच्या साथीने. त्यामुळे सगळं भोगायला लागतंय आपल्याला. म्हणते अक्कल आहे का? स्वतःच्या पायावर स्वतःच धोंडा पाडून घेतीये. जरा पण अक्कल नाही का ग? मी काहीच तुला मदत करणार नाहीये. स्वतःच्या हिमतीवर काय करायचंय ते कर. तुझा आणि माझा काही संबंध नाही आणि मदत तर मी अजिबात करणार नाहीये. आणि का सांगतेय तुला मी, आत्ताच्या आत्ता माझा नाच सोडून द्यायचा आणि अभ्यास कर, कॉफ्या कर, काय करायचंय ते कर. फुल अँड फायनल. नाही करणार ना मदत? नाही करणार ना, मग मी जीव देईल की. जीव देऊन टाकते. कामिनी म्हणते आहे का हिम्मत आहे? कामिनी सारखी तिला म्हणते अगं हिम्मत आहे का? जीव देऊन टाकायची हिम्मत आहे का? काय विचारते मी अनिका? दे की जीव देऊन टाक. चल चल दाखवते की जीव कसं द्यायचा. आता अनिका पळतच सुटलेली असते. रागिणी कामिनीला म्हणते आई ती खरंच जीव देऊन टाकेन. ती कशी आहे तुला माहितीये ना? का बोंबलत पुढे गेलेली असते. परत एका सेकंदात माघारी येते आणि त्यांच्या समोर बसते. रागिणी आता पॅनिक झालेली असते आणि कामिनी रागाने बघत असते, कारण तिला माहिती ह्या पोरीला कवडीची सुद्धा अक्कल नाहीये. जीव द्यायला काय चालली तोंडवर करून. बरोबर मागे येऊन बसलेली असते. तिने आता हसायला लागलेली असते. रागिनी ही पोटात असताना काय खाल्लं होतं, काय विचार केला होता? कमाल कमाल, एक नंबर पोरगी तुझ्या पोटाला आलीये. कामिनी आता स्वतःच्या नातीच
कौतुक करायचं सोडून तिच्यावर आरोप लावत असते की बिंडोक पोरगी एक नंबरची, अजिबात काही कामाची नाहीये ही पोरगी. आग्रह करत असते अनिकाचा आणि म्हणत असते पस्तावा होतोय की ही माझी नाते जरा सुद्धा माझ्यासारखी झाली नाही ग ही बिंडो. कळतंय का, प्रॉपर्टी एन्जॉय करायची ना, प्रॉपर्टीच्या जोर उड्या मारायच्यात ना. मी जर एक्झाम मध्ये फेल झाले तर प्रॉपर्टी मिळणार नाही हे लक्षात ठेवायचा. त्यामुळे तुम्हाला मला मदत करायला लागणार म्हणजे लागणारच. प्रॉपर्टीच्या याच्यावर आईश करायची असेल तर मी एक्झाम मध्ये टॉप केलंच पाहिजे, तरच सगळी प्रॉपर्टी आपल्याला उपभोगायला मिळेल, नाही तर काहीही मिळणार नाही. माझ्याबरोबर तुम्हाला सुद्धा ठेंगाच मिळणार आहे. ती म्हणते आई बरोबर बोलतीये ती जरी फेल झाली तरी नुकसान आपलंच आहे, त्यामुळे ती कशीही करून पास आणि टॉप तिने केलंच पाहिजे. ती आपल्याला फार वाईट अवस्था समोर येणार आणि असं काहीच करायचं नाही. प्लीज काहीतरी कर आणि हिला टॉप करण्यासाठी मदत कर. तिने अगदी हात जोडत असते, प्लीज 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 काहीतरी कर हिचं. कामिनी म्हणते थांब शांत हो, उद्या पेपरला करते सगळी अरेंजमेंट. मी म्हणते ठीक आहे जायचं, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, परत शेण खायचं नाही. मागच्या वेळेला जी माती खाल्लीस ना तशी मातीचं अजिबात खायला जायची नाही. मी सांगते तेवढं आणि अगदी तेवढंच करायचंय. आणि का स्वतःचं नसलेलं डोकं वापरायचं नाहीये. त्या क्लासरूम मध्ये माझे खास असलेले प्रोफेसर असणार, त्यामुळे तुला हवं ते करता येईल आणि तू टॉप करू शकते. त्यामुळे उद्याचा दिवस तुला सूट आहे. कळतंय का, मी जे प्रोफेसर तुझ्या रूम मध्ये पाठवणार क्लासरूम मध्ये तेच येणार आणि तेच तुला हवं ते करू देणार. कळतंय का कमळी का अनिका, कळतंय का तुला. कामिनी आता अनिकाला म्हणत असते लक्षात ठेवायचं, कमळी ते टॉप करू किंवा न करो तू मात्र टॉप आलीच पाहिजे. सुपरविजनसाठी मी पाठवलेले सरच येणार आहे, त्यामुळे अनिका बिंदास राहायचं आणि हवं ते करायचं. थँक्यू ग्रॅनी आजी, थँक्यू ग्रॅनी आजी, थँक्यू सो मच. बिस्का सोडा, अभ्यास कर जरा जा. आणि कामिनी असतात तिथे. काही झालं तरी ती कमळी टॉप करणार यात काही शंकाच नाहीये. आता मला असं काहीतरी करायला लागणार की ती कमळी परीक्षा देण्यापासून माघारी राहिली पाहिजे आणि परीक्षेला ती गेलीच नाही पाहिजे. काहीही झालं तरी ती पेपरपर्यंत पोहोचता कामा नये अशी सोय करायची. परीक्षेच्या हॉलपर्यंत ती गेलीच नाही पाहिजे, यासाठी काहीतरी डोकं लावायला लागणार आहे. रागिनी काय डोकं लावायचं आणि त्या कमळीला जागेवरच थांबवायचं. आता कमळी इतका मन लावून अभ्यास करत असते, इतका मन लावून अभ्यास करते आणि शेजारच्या रूम मध्ये तिचीच एक मैत्रीण असते. ती मोबाईल असं समोर खिडकीत ठेवलेलं देवाच्या पाया पडत असते. देवाचा फोटो असतो आणि त्या देवाच्या पाया पडत असते मोबाईल मधल्या फोटोची. बघितलेलं असतं की तिचं काय चाललंय. कमळी म्हणते काय चाललंय ग तुझं. आई म्हटली की स्वतःला चापटी मारायच्या आणि म्हणजे प्रार्थना करायची की लगेच पास होतं. कमळी आता हसायला लागलेली असते. खुळी आहेस की काय, असं स्वतःला चापटी मारून प्रार्थना करून कोणी पास होत नसतं. त्यासाठी अभ्यास करायला लागतो, पेपर लिहायला लागतो, तरच पास होतं. कळतंय का, खुळ्यागत वागू नको. कमळी रात्रभर अभ्यास करत असते, पहाटे सुद्धा अभ्यास करत असते. तिच्या 2 मैत्रिणी अगदी मंदिरात निघालेल्या असतात पहाटे. कमळी म्हणते काय काय एवढ्या पहाटे चालल्या. अगं कमळी, आईने सांगितलं पहाटे पहाटे जाऊन गणपतीला दुर्वा वाहिल्या तर नक्की मी पास होणार. व्हायचंय म्हटल्यावर दुर्वा तर व्हायला लागणार ना. कमळी म्हणते काय ग, छान दुर्वा व्हायच्या ग, सिंपल आहे, लगेच पास होऊन जातं. कमळीला हे ऐकून सगळं आश्चर्यच होत असतं की काय यांचे विचार आहे. अभ्यास सोडून सगळं यांना कळतं, फक्त अभ्यास करायचं यांना कळत नसतं. कमळीला धक्काच बसलेला असतो, यांचे विचार काय आहेत. निंगी तयार होऊन आता कॉलेजसाठी निघालेले असतात. एक मैत्रीण असते, ती पायऱ्यांवर काहीतरी ठेवत असते. निंगी म्हणते काय ग हे काय करतेस. अगं मुंग्यांना साखर टाकतीये, गुरुजींनी सांगितलं मुंग्यांना साखर टाकली सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मग आता मला टॉप करायचंय, पास व्हायचंय म्हणल्यावर मुंग्यांना साखर द्यायलाच पाहिजे ना, मग साखर देतीये मुंग्यांना. कमळी आणि निंगी अगदी तिला बघून सुद्धा थक्क झालेले असतात की ह्या पास होण्यासाठी काय काय करतात. फक्त अभ्यास करत नाही, बाकी सगळ्या गोष्टी करतात. पण वाटा तू पण होऊन जाशील की पास, मुंग्यांना साखर द्या बरोबर पास होईल. निंगी म्हणते दे म्हणते. निंगे गपकी तिच्या हातात परत तिची वाटी देते. तुझं तू टाक गवाई साखर, होशील पास. आता हसायला लागलेली असते त्या पोरींवर. कमळी म्हणते निंगे एका ठिकाणी जायचंय, चल आधी पटापट. काहीच विचारत नाही. आता कमळी आणि निंगी चाललेले असतात. ह्या पोरींचे सगळं काही प्रकरण बघून आनंदही होत असतो, वाईटही वाटत असतं. एवढ्या कॉलेजच्या शिकतात तेव्हा तरी सुद्धा कुठे अंधविश्वासावर विश्वास ठेवताय, अंधविश्वास बाळगताय, शिक्षण घेताय, अभ्यास न करता कसं टॉप करणार. तरी सुद्धा यांना कुणाला काही कळत नाही. कमळी हसत असते आणि निंगी सुद्धा तिला साथ देते. त्यात घाईघाईने कुठेतरी चाललेले असते. इकडे आता अन्नपूर्णा आजी बाबांना गार्डन मध्ये घेऊन आलेले असतात बाहेर आणि बाबांना म्हणते कसं वाटतंय, चेहरा तर फ्रेश दिसतोय, छानच वाटतंय बहुतेक. अन्नपूर्णा आजी बाहेरच असतात. थोड्यात कमळी आणि निंगे आलेले असतात. तिला आजीच्या दारापुढून जाताना शब्द आठवते की मी तुझी आजी बिज्जी नाहीये, तुझा आणि माझा काही एक संबंध नाही. पुढे माझं नाव सुद्धा तुझ्या तोंडून घ्यायचं नाही. माझा आणि तुझा काही एक संबंध नाहीये हे लक्षात ठेवायचं. जी नातीच्या प्रेमळ नात्याला कलंक लावलाय, त्यामुळे तुझा आणि माझा काहीच संबंध नाहीये. कमळीला हा सगळा प्रसंग अगदी सारखा आठवत असतो. कमळी निंगी गेटच्या बाहेर उभे असतात. कमळी आता स्वतःची बॅग निंगीकडे देते आणि 2 मिनिटं थांबी लगेच आले. तिकीट आहे, आयडी आहे, जपून धर की, मुद्दाम थोडी पाडलंय, चुकून पडलंय ना. कमळी म्हणते ठीक आहे, 2च मिनिटात आले बघ. आता
कमळीला अन्नपूर्णा आजीकडे यायचं असतं. अन्नपूर्णा आजी बाबांना म्हणत असतात, जरा महत्वाची मीटिंग आहे म्हणून मला निघायला लागणार आहे, निघू का हो मी? दोघांनी थोडा वेळ आजोबांना बाहेरच ठेवा आणि मग आतमध्ये घेऊन जा. ती आलेली असते, लांबच उभी राहिलेली असते. आता म्हणते, मॅडम कमळी ताई आलीये. अन्नपूर्णा आजी रागाने बघतात कमळीकडे. अन्नपूर्णा आजी कमळीकडे बघतात आणि परत खाली बघून घेतात. कमळी हिम्मत करते आणि म्हणते, आई आजी माझी आज परीक्षा आहे. अन्नपूर्णा आजी कमळीकडे लक्षच देत नाही. ड्रायव्हर काका गाडी काढा पटकन, मला उशीर होतोय. कमळी म्हणते, मी आशीर्वाद घ्यायला आलोय, माझा पेपर आहे आज पहिला. पुन्हा आजी म्हणतात, कसं आहे ना, विश्वासघात करणाऱ्यांनी, विश्वासघातकी लोकांनी अपेक्षाच करायची नसते की आशीर्वाद वगैरे मिळेल, कारण त्यांनी फक्त विश्वासघातच करायचं असतं. पुन्हा आजीला कमळी तिथे आली अजिबात आवडलेलं नसतं. तिच्याकडे बघतही नाही, लक्षही देत नाही. पुन्हा आजी गाडीत बसतात आणि रागारागाने निघून गेलेले असतात. कमळी अजिबात वाईट वाटू घेत नाही. जिथे अन्नपूर्णा आजी उभे होता तिथे त्यांच्या म्हणजे पायाचे ठसे उमटलेले असतात. तिथे ती पाया पडते आणि आशीर्वाद घेते कमळी. मात्र कमळी आजींचा पायांचा आशीर्वाद घेतलेला असतो आणि आता आलेली असते बाबांकडे. ते आजोबा कसे आहात तुम्ही, बरे आहात का? आज माझी परीक्षा आहे ना म्हणून आशीर्वाद मागायला आली मी. आजोबांचा आशीर्वाद घेते. आजोबा सुद्धा भरभरून तिला आशीर्वाद देतात. तिच्या मागे आता निंगी सुद्धा आलेली असते. ती म्हणते, माझी पण परीक्षा आहे, मला पण आशीर्वाद द्या. आजोबांचा आशीर्वाद घेऊन दोघी सुद्धा चाललेले असतात. तेवढ्यात कामिनी आणि अनिका खाली उतरत असतात. चोर 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 जोरात कामिनी ओरडत असते. कमळीला आणि निंगीला बघून ह्या थांबतात आणि कामिनीकडे बघतात. घाबरू नको अनिका, काय गये, काय चोरी करायला आला होता कळेल का? काय चोरी केली ग? कोस आजी, चोरीच करायला आल्यात त्या. काय पण बोलायचं नाही, या आम्ही चोरी बिरी करायला नाही, आजी आणि आजोबाचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. म्हणते, पोरी गपकी, ते चोर वर शिरजोर, मला शहाणपणा शिकवताय का? हो कामिनी आजी, असं काही बोलू नका. आणि चोऱ्या माऱ्या करायची सवय नाहीये, कष्टाचं करून खायचं अशी सवय लावली आमच्या घरच्यांनी. कामिनी म्हणते, हो का, कष्ट करून खायची सवय लावली, मग इथे काय चोऱ्या करायला आली होती? विश्वास आणि विश्वासघात याबद्दल तर बोलूच नका हो कामिनी आजी. आतापर्यंत तुम्ही फक्त विश्वासघातच करत आला, त्यामुळे विश्वास शब्द तुमच्या तोंडात शोभतच नाही आणि त्याबद्दल मला तर विचारायला जाऊ नका, कळतंय का कामिनी आजी? आज काय सगळ्या कॉलेजला माहिती तुम्ही किती विश्वासघातकी आहात. कोणाकोणाचा विश्वासघात केला असेल जरा विचार करा. पेपर फोडून अनिकाचा कसा पहिला नंबर आणण्यासाठी धडपड केली सगळ्या कॉलेजला माहिती की, आणि विश्वासघाताबद्दल बोलताय होय कामिनी आजी? कमळीने जागेवर तिला उत्तर दिलेलं असतं आणि बोलती बंद केलेली असते. मी म्हणते, या टायमाला अनिकाला किमान मार्क तरी पडतील. काही तिकिटी लागणार नाही म्हणजे बघ, तुझं बघ ग तू. अनिकाचं कशाला पंचायती करती? जोर जोरात हसायला लागलेली असते. मी म्हणते, जमलं. कमळीवर आणि निंगीवर पोट पकडून पकडून ते दोघे हसत असतात. कमळी आणि निंगी सिरियस होऊन बघत असतात. सारखं पडतात, मी बघतेच की, कळलं का दोघींना सुद्धा? चला निघा आता. का त्यांच्यासमोर म्हणते, ड्रायव्हर माझी गाडी काढ, चल का म्हणते, काय गे कमळे, एवढ्या उन्हात तुला सायकलवर जायचंय ना, निघ की मग. होईल, वेळ लागेल, लवकर पोहोचायचं नाही का, वेळेत जायचं नाही का पेपरला? मी माझ्या कारनं तुम्हाला सोडलं असतं, पण कसं आहे ना, तुम्ही वेळेत पोहोचलं सुद्धा असता, पण तुम्ही दोघी बसला की माझी कार खराब होणार, आणि माझी कार खराब झाली की मला आवडत नाही. का आणि ग्रॅनी आजी आता चाललेले असतात कॉलेजला. कमळी आणि निंगी तिथेच त्यांचा तमाशा बघत थांबलेले असतात. कामिनी म्हणते, ऑल दी बेस्ट, पेपर नीट लिहायचा बरं. मी आजी आहे, अनिकाची आजी मी, आणि मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेलेली असते कामिनी. कमळी आणि निंगी बघतच थांबलेले असतात, यांचं काय चाललंय, किती खुन्नस देतात किंवा काय काय यांना टोचून बोलतात. कमळी आणि निंगी आता चाललेले असतात कारण त्यांना पटकन तिथे पोहोचायचं असतं अगदी वेळेत. निंगी आणि कमळी आता विचार करत करत गप्पा मारत चाललेले असतात कॉलेज. सोपा जाणारे पेपर निंगे, काय एवढी टेन्शन घेतीये? आणि कमळी चाललेले असतात आता. निंगीला तहान लागते म्हणून पाणी पित अगदी निवांत ते चाललेले असते. वरून एक मुलगा येतो आणि कमळीची बरोबर बॅग हिसकावून तो चाललेला असतो. मी त्याला थांब थांब म्हणते, पण तो भरधाव वेगाने निघून गेलेला असतो. थांब थांब म्हणतात तोपर्यंत तो निघून गेलेला असतो. निंगी कमळी खूप त्याचा पाठलाग करतात, पण तोपर्यंत तो बराच पुढे जातो. कमळी निंगी बऱ्याच लांबपर्यंत त्या माणसाचा पिच्छा करत असतात, पण तो काय थांबायला तयार नसतो. आता बिचारी कमळी, दोन माणसं तिथे उभी असतात. रंगाची गाडी बघितली का? गाडीचा नंबर बिंबर सगळं पाठ असतं. कमळीला बघितली का सांगा की? म्हणतो, नाही बघितली ती गाडी. आता निंगी इकडे पळत पळत आलेली असते आणि सरांना म्हणते, हॉल तिकीट नसेल तर परीक्षेला बसता येत नाही का? कसं बसता येईल? इकडे येत होतो ना, एका माणसाने कमळीची बॅगच चोरून नेली. आता कुठून आणायचंय हॉल तिकीट सर? बघा की काहीतरी ऍडजस्ट होतंय का, आणि कमळीला बसू द्या की पेपर. तिकीट, आयडी कार्ड सगळं होतं. त्या माणसाने बरोबर ती आमची बॅगच पळवली. आधार कार्ड वगैरे काही दाखवलं तर चालणार नाही का? सर म्हणतात, परीक्षेला असं काही चालत नाही. हॉल आला तर आम्ही काय करायचं, नोकऱ्या जातील की? हॉल तिकीट तरी मिळवून द्या सर प्लीज. छापत नाही, युनिव्हर्सिटी कडनंच आम्हाला सगळं वेळ लागेल, त्याचं आम्ही काहीच करू शकत नाही. आणि सर मोठ्या आवाजात बोलून तिथून निघून गेलेला असतो. निंगी म्हणते, सर 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 काही लक्ष देत नाही आणि तिथून निघून जातो. आता अजून सुद्धा शोधच घेत असते त्या माणसाचा, आपण कमळीला काहीच तपास लागलेला नसतो. 47 52 90 गाडीचा नंबर सुद्धा सांगितलेला असतो. म्हणतात, नाही हो मॅडम, नाही बघितली, खरंच बघितली नाही आम्ही. तो माणूस पुढे आलेला असतो, गाडी थांबवतो आणि कामिनीला फोन लावतो, मॅडम तुमचं काम झालंय, 1 नंबर काम झालंय. कामिनी म्हणते, थँक्यू. आणि हो रे ऐक रे,
काही झालं तरी ती बॅग त्या कमळीच्या हाती लागली नाही पाहिजे, कळतंय का? ती बॅग अशी ठिकाणी टाकून दे की ती कमळीला दिसताच कामा नाही. तिकीट हरवलंच पाहिजे, तिला ते मिळताच कामा नाही. इतकं दमवलंय तिला, इतकं दमवलंय की ती पेपरला काय जात नसते बघा. पर्यंत ती पोरगी जाणार नाही याची गॅरंटी माझी मॅडम. मी म्हणते ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. तुझी पण परीक्षा आहे बरं. कमळी पेपरला गेली नाही पाहिजे ही तुझी परीक्षा चालू आहे. बघू आता तू पास होतो की नापास. ऑल दी बेस्ट रे तुला. तिने त्या माणसाला बघितलेलं असतं, कमळी त्याच्या मागे पळालेली असते. मुद्दाम तो कमळीला दिसेल असाच थांबत असतो, जेणेकरून कमळी त्याचा पाठलाग करणार आणि कमळी दमून जाणार. मग ती काय पेपर पर्यंत पोहोचणारच नाही. तो मुद्दाम कमळीला टॉर्चर करत असतो, त्याच्या मागे मागे पळवत असतो. इकडे आता ऋषी ऑफिस मध्ये आलेला असतो आणि हा क्लायंट नयनताराच्या रेफरन्सने आलाय म्हटल्यावर सगळी काळजी घ्यायची, आपल्याला व्यवस्थितच मीटिंग अटेंड झाली पाहिजे. मीटिंग मध्ये काहीच हलगर्जीपणा झाला नाही पाहिजे. 10 मिनिटातच मीटिंग सुरू होती. स्केल रेफरन्स सगळं मला काही सांगायचंय तुम्ही कळलं एकदा की मग आपल्याला पुढचं पाऊल टाकायला आपण सोपं होऊ शकतंय. सगळं काही मीटिंग अगदी व्यवस्थितच हँडल करायची. ऋषीच्या हाताखालची मुलं असतात ते म्हणतात हो सर अगदी मीटिंग व्यवस्थित होईल याची जबाबदारी आमची. एक फोन आलेला असतो, ऋषी फोन अर्जंट म्हणून बाहेर जातो. त्याने फोन केलेला असतो ऋषीला. ऋषी भाऊ मोठा विषय झालाय, बोल की बंड्या. काय घडलं काय नाही. बंड्याने सगळं डिटेल मध्ये सांगितलेलं असतं. कमळीच्या बाबतीत जे काय झालं ते आता ऋषीला सांगितलेलं असतं. हॉल तिकीट, आय कार्ड सगळंच एका माणसाने पळवलंय, तेही मुद्दामून. त्याला कळाल्यावर ऋषी 1 मिनिटही थांबत नाही, फोन बंद करतो आणि लगेच जॅकेट वगैरे घालून घाईघाई निघालेलं असतो. अरे ऋषी काय चाललंय तुझं? अर्जंट प्रॉब्लेम आहे आणि तिथे मला जाणं खूप महत्वाचं आहे. मला जावंच लागणार आहे तिथे काहीही करून. कमळीचा प्रॉब्लेम झालाय, मी जातोय. आणि साहेबा तू इथेच थांब, इथे जास्ती गरज आहे. मी येतोच, तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि लगेच येतो. मात्र तो माणूस कमळीला खूप खूप दमवत असतो. कमळी इतकी पळत असते की बस. तिने आता ठरवलेलं असतं आणि कमळीच्या लक्षात सुद्धा येतं की हा मुद्दा मला पळवतोय, दमवतोय, जेणेकरून मी परीक्षेच्या हॉलपर्यंत पोहोचूच नाही म्हणून. कमळी सुद्धा आता डोकं लावते. मुलगा नेमकी ट्रॅफिक मध्ये अडकलेला असतो आणि कमळी त्याला बघते आणि जागेवर पकडते. पहिले त्याच्या गाडीची चावी काढून लांब फेकून देते आणि कमळी त्याच्याकडून बॅग घेण्याचा प्रयत्न करते. तो आता कमळीचा हात सोडतो आणि बॅग घेऊन पायीच पळायला लागलेला असतो. आता गाडी त्यांनी सोडून दिलेली असते. कमळी तिथे पडलेलं एक लाकूड घेते आणि जोरात असं त्याला फेकून मारते की तो तोंडावरच पडलेला असतो खाली. काय अन्नपूर्णा आजी समोरून चाललेले असतात. तिकडे एवढी गर्दी कसली आणि नेमकी काय प्रॉब्लेम झालाय अन्नपूर्णा आजी ओरडून जरा विचारत असतो. ड्रायव्हर म्हणतो हो मॅडम बघतोय मी. लगेच तो ड्रायव्हर खाली उतरतो आणि तिथे काय प्रॉब्लेम झालाय तो बघायला चाललेला असतो. त्या माणसाकडे येते, त्याला ढकलून देते आणि पहिले बॅग मध्ये तिचे सगळं आहे का, हॉल तिकीट वगैरे ते बघत असते. परत पळून येतो. काय झालंय रे? एका मुलीचं आणि माणसाचं काहीतरी बॅगवरनं भांडण चाललंय. पूर्ण आजी म्हणतात मुलीचं भांडण चालू आहे. अन्नपूर्णा आजी स्वतः गाडीच्या खाली उतरून येत. भांडण चालू आहे म्हणल्यावर मदत करायची सोडून निघून आलास आणि गाडीत बसलाय होय. आजी आता स्वतः उतरतात. त्याच्या हातून त्याने हॉल तिकीट घेतलेलं असतं आणि पळायला लागलेलं असतो. कमळी अशी जोरात त्याच्या हातात डोक्यात काठी घालते ना की त्याच्या हातातून हॉल तिकीट आता खाली पडलेलं असतं. अन्नपूर्णा आजी हा सगळा प्रसंग बघतात. हॉल तिकीट मिळवण्यासाठी कमळीने किती धावपळ केली आणि त्या पोराकडून अजून सुद्धा ते मिळवण्यासाठी किती धडपड करत असते. तिने तिचं हॉल तिकीट बरोबर मिळवलेलं असतं आणि स्वतः आता लढायला तयार होऊन त्या माणसाला असा काय धडा शिकवलेला असतो की त्याला आता ढकलून देते आणि हॉल तिकीट स्वतःच्या हातात घेतलेलं असतं. सगळी लोक आता तो मुलगा पुढे पळतो आणि त्याला मारण्यासाठी सगळी पब्लिक पळालेली असते की का मुलीची छेड काढतोय आणि तिची बॅग घेऊन तो पळतोय म्हणून त्याला मारण्यासाठी सगळी लोक पळालेली असतात. अन्नपूर्णा आजी हा सगळा प्रसंग डोळ्याने बघतात आणि धक्काच बसलेला असतो की चाललंय तरी काय, हे सगळं कमळीच्या बाबतीत कसं घडतंय. आता कमळीला हॉल तिकीट मिळालेलं असतं, ते व्यवस्थित आहे की फाटलेलं आहे. अन्नपूर्णा आजी हा सगळा प्रसंग बघून कमळीची मदत करणार का, हे जर बघायचं असेल मित्रांनो आपल्याला, तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. पुढच्या भागात काय होणार आपण अगदी थोडक्यात बघूया. आता निंगी रडत असते, बंड्या सुद्धा असतो आणि ऋषी सर आलेले असतात तिथे. आणि अनिका म्हणते काय गो तुझी बेस्ट फ्रेंड आली नाही काय निंगी म्हणते सर मला 100% माहिती आहे, हे सगळं कारस्थान अनिकाचंच आहे. ऋषी म्हणतो शांत बस, रिलॅक्स निंगी, काहीच बोलू नको. 5 मिनिटात पेपर सुरू होणार असतो. निंगी म्हणते सर थोडा वेळ थांबा ना, येत असेल प्लीज. ऋषी सुद्धा प्रिन्सिपलला भेटून रिक्वेस्ट करत असतो हॉल तिकीट एक्झामला बसू द्या प्लीज. म्हणतात सर प्लीज प्लीज, पण प्रिन्सिपल म्हणतात ऋषी यात काहीच आम्ही करू शकत नाही आहोत, काहीही सूट मिळणार नाही, हॉल तिकीट शिवाय पेपरला बसू शकत नाही. आता नयनतारा हायपर झालेली असते. रोहितला विचारते की असा कोणाचा कॉल आला की ऑफिसची महत्वाची मीटिंग सोडून तो पळत गेला. अर्थातच कमळीचा फोन आला आई आणि तो मीटिंग सोडून निघून गेला. आता पळतच आलेली असते इकडे. आणि सॉरी सर, कुठे चाललीस ग, परीक्षा सुरू होऊन 1 तास उलटून गेला आणि तुला आता पेपरला बसता येणार नाहीये, 1 तास लेट आली असतो. आणि स्पष्ट सांगितलं परीक्षेला बसता येणार नाही. आता मात्र निंगी रडायला लागली आणि कमळीला खूप टेन्शन आलेलं असतं. अनिका मात्र हसत असते. बघू आता मित्रांनो कमळीला पेपरला बसता येणार का आणि कमळी पेपर व्यवस्थित लिहिणार का, हे जर बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.